गुड मॉर्निंग गाईस, आदित्यकडचे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, मॉर्निंग झाली आहे. तुमच्या सगळ्यांना मॉर्निंग. सो मी आता कोणाला तरी घ्यायसाठी जायचं आहे, म्हणजे की सत्यम मामा. सो सत्यम मामाचं खूप दिवसापासून प्लॅन होतं की पुणेला यायचं आहे म्हणून. सो आज येणार आहे. आणि तुमच्या सगळ्यांना हॅपी क्रिसमस, तुमच्या फॅमिलीला आणि तुमच्या सगळ्यांना. तर गाईस, आता मी सत्यम मामाला घ्यायसाठी जातो. स्कूटी काढतो मी. त्याचा कॉल आला होता मामाचा मला की लोणीकनपर्यंत आहे म्हणून. सो मी त्या मामाला वाघोलीला घ्यायसाठी जात आहे. येतो मी घेऊन. मॉर्निंग मामा. चल, क्या ला इतना क्रिसमस का गिफ्ट? मेरा कुछ नहीं है इसमें. चलो. चलो, आगे अपना घर. ओ गुलाबजामुन ते नंतर खाशील ते. अच्छा, पप्पानं बोलवलाय. नाही, हा माझीच आहे, मला पाहिजे होते. एक शूज पप्पानं पाठवले आहे. हॉगी मामा सोडायला येते मला. बाय, बस आ गई. गाईज, आता मी बसमध्ये बसलो आहे. सत्यम मामा मला आला होता सोडवायला. सत्यम मामा खूप दिवसानंतर पुण्याला आला आहे, म्हणजे फर्स्ट टाईम आला आहे तो. आता मी बसमध्ये बसलो आहे, मला सोडवायला आला होता. आता मी वाघोलीला जातो. मी माझं ऑफिस करतो. आज मी सुट्टी तर नाही घेतली आहे. मी सुट्टीचं बघतो आता पॉसिबल होती की नाही उद्या. तुमच्या सगळ्यांना हॅपी क्रिसमस. आता मी माझ्या ऑफिसला जातो. बसमध्ये आहे मी, जातो. तर मी वाघोलीला आलो आहे. आता इथून मी बस पकडतो विमाननगरची. वेटच करत आहे बसचा. आणि तुमच्या सगळ्यांना हॅपी क्रिसमस. आज सगळ्यांची आमच्या ऑफिसमध्ये थीम होती रेड. सगळं रेडची थीम होती, रेड कपडे घालून यायचे म्हणून. तर माझ्याकडे रेड तर नाही आहे, ब्लॅक घातला आहे मी. रेड आहे ना माझ्याकडे, टोपी आहे माझी. तो मी सेंटर क्लॉजच आहे मी, म्हणजे टोपी घालून आहे. तर मी बस आली तर बस पकडतो आणि विमाननगरला जातो. तर काहीच मी ऑफिसला आलो आहे. आता मी टी ब्रेकला भेटतो आणि मी टिफिन नाही आणला आहे. मला टिफिन द्यासाठी येणार सत्यम मामा, नाही तर ताई येणार टिफिन द्यासाठी. आता मी ऑफिसचे जे काही काम आहे ते करतो आणि तुम्हाला भेटतो टी ब्रेक. माझा पोहा खाल्ला आहे मी. आता मी ऑफिसला जातो. टिफिन द्यासाठी आले आहे मला. हे कोण? चल बाय बाय. तर काहीच मला लंच ब्रेक झाला आहे. तर मी लिफ्टमध्ये आहे आता. मी रोहिताला कॉल केला होता. रोहित ताई दगडू सेटला आहे, सत्यम मामा ताई. सो आता मी जेवण करतो. ताईनं जेवणामध्ये काय दिलं ते सांगतो. आणि मला सिक्रेट सेंटामध्ये मला कोणाचं तरी नाव आलं आहे चिठ्ठीमध्ये. त्या चिठ्ठीमध्ये तो बघतो आता. त्याच्यामध्ये पण काय कोणाचं नाव आलं आहे. मला द्यावं लागेल कोणाला गिफ्ट, नाही तर मला कोणीतरी देणं. माझं पण नाव आलं असेल कोणाला. मला कोणाचं नाव आलं आहे ते बघतो. ताईनं जेवणामध्ये डाळ दिली आहे, चपाती आहे, चिवडा आहे, राईस आहे आणि मग पप्पानं गुलाबजामुन पाठवले होते. सो ते आहे. तर मी जेवण करतो. सो गाईज, माझं जेवण झालं आहे. आणि आता मी जात आहे परत माझ्या कामाला. माझं काम करतो. आणि मला चिठ्ठीमध्ये नाव आलं सोहेलचं. माझा फ्रेंडच आहे सोहेल. सो त्याला मला गिफ्ट द्यावं लागेल. तर त्याला माहिती नाही माझं नाव आलं आहे की अदरवाईज कोणाला नाव आलं असेल माझं. सो मला त्याच्यासाठी काही ना काही घेऊन जावं लागेल. सो जाणार त्याच्यासाठी काहीतरी घेऊन. तर गाईज, माझं जेवण झालं आहे. तर मी माझं काम करतो आता. तुम्हाला आता ऑफिस सुटल्यानंतर भेटतो मी गाईज. तर गाईज, माझं ऑफिस झालं आहे. सो मला बस पकडायची आहे. तर मी जातो. 7:30 वाजले. तर निघतो मी. माझं प्लॅन होतं बसनं जायचं, पण हे दोघंजणं घ्यायसाठी आले आहे. मामा अजून रोहिणीत आहे मला. तर जातो आता आम्ही घरी. बघा, ताईनं पॅकिंग केली आहे. तर आमच्याकडं काय एक्स्ट्रा 50 रुपये द्या म्हणते. कोणाची? हिची तब्येत ठीक नाही. पुष्पा का 16 रुपये. पुष्पा का 16 रुपये. काय आता आम्ही जेवण करतो. मामा, रोहिणी ताई ये ना जेवायला. जेवण करतो आम्ही. तर गाईस, ताईला परत बरं नाही वाटत आहे. तिचं तेच बघ कसं झालंय.
गाईस मामा बघा, मामा आलाय. हेलो गाइस, बोला. जा रहे हैं अभी पुणे में मजा येत आहे ना. शिव के साथ. नाईट आउट, आम्ही नाईट आउट केलंय आणि आता वाजले आहे, किती वाजले? डे आउट इकडे 11:24 झाले. मित्रांनो आजचा ब्लॉग आम्ही इथे सेंड करतो. आजचा ब्लॉग आवडला असेल लाईक शेअर कमेंट करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल. आणि इथं थोडं झालं. चला गुड नाईट गाईस, बाय.